कल्याण डोंबिवलीतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा कल्याणशी रस्ता गेले कित्येक महिने वाहतूक कोंडीच्या गर्तेत सापडला आहे। या रस्त्यावरून वाहतूक करताना येथील प्रवाशांना व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। या वाहतूक कोंडीमुळे या परिसरातील असणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला देखील याचा फटका बसला आहे। शाळा व्यवस्थापनाला देखील विद्यार्थी वेळेत न आल्यामुळे शाळा अनेक वेळा रद्द करण्याची वेळ ओढावली आहे। शालेय परीक्षा सुरू असताना या विद्यार्थ्यांना ऐन टायमिंगला सुट्टी देण्यात येण्याची वेळ शाळा व्यवस्थापनावर ओढावत असल्याने शाळा व्यवस्थापनाने देखील नाराजी व्यक्त केली आहे। गेले कित्येक महिने सुरू असलेल्या या मेट्रोच्या कामामुळे येथील प्रवासी तसेच कामाला जाणारे कर्मचारी देखील हैराण झाले आहेत। एक दीड तास या प्रवासात वेळ जात असल्याने कर्मचाऱ्यांना देखील लेटमार्कचा सामना करावा लागत आहे। दरम्यान कल्याणशी रोड हा कल्याण डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई जोडणारा मुख्य मार्ग असल्याने येथे आधीच मोठी वाहतूक कोंडी असते। त्यातच रुंदीकरण आणि मेट्रोच्या कामामुळे अडथळे निर्माण होत आहेत। वाहतूक पोलीस, MSRDC, MMRDA आणि MSCB यांच्यात समन्वय नसल्याने या मार्गावर वारंवार ट्रॅफिक जाम होत असल्याचा आरोप DCP पंकज शिरसाट यांनी केला आहे। तसेच रस्त्याच्या कामांमुळे वाहनांची हालचाल आधीच मर्यादित झाली आहे। त्यातच संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने वाहतूक व्यवस्थापन प्रभावीपणे होत नसल्याचेही शिरसाट यांचे म्हणणे आहे। या संदर्भात पंकज शिरसाट नेमके काय म्हणाले ते आपण पाहूया। मानपाडा जंक्शनवर मेट्रोनी रात्री न विचारता अर्धा मानपाडा जंक्शनवर बॅरिकेडिंग केलं होतं। ते आपण सकाळी JCBच्या साहाय्याने बाजूला केलं। त्याच्यात तो जो बॅकलॉग क्रिएट झाला होता त्या बॅकलॉग आपण क्लिअर करत आहोत आणि अजून 1 तासाभरानंतर पूर्ण बॅकलॉग क्लिअर राहील आणि जशी कालपासून जशी ट्रॅफिक राहील तसं सिच्युएशन राहील। माझे सगळे अधिकारी ACP साबळे असतील, PI सांडबोर असतील आणि तिथे कनिष्ठ अधिकारी आहेत आणि आमचा स्टाफ आहे, इतर स्टाफ आहे, तो सगळा रोडवर आहे, सगळ्यांना या ट्रॅफिकमधनं बाहेर काढतो। मेट्रोला याबाबत काही आपण नोटीस वगैरे आता व्हिजिट रिपोर्ट करून त्यांना नोटीस पाठवतोय। सर, या रोडवर रोज ट्रॅफिक जाम होते, याचा फटका शाळेय विद्यार्थ्यांना भेटतो। परीक्षा याच्यातला आता 2-3 गोष्टी आहेत। एक तर हा MSRDCचा रस्ता होता, त्याच्यावर MMRDA काम करत आहे। आताच बोरले म्हणून इंजिनियर आहे, त्यांच्याशी बोललो। आता काही लोकांनी आपण जिथं रोड वायडिंग करायला जातोय मेट्रोच्या त्यांना सांगून, तर त्या ठिकाणी कंपेन्सेशनचा विषय आहे। लोकांना कंपेन्सेशन इथं मिळालेलं नाही, त्याच्यामुळे जिथं प्रायव्हेट लँड आहे जे अजून अधिग्रहित केलेलं नाही तिथे लोक काम करून देत नाही आहेत। तोही एक मोठा विषय आहे, त्याच्यामुळे आपण कंजेशन फेस करत आहोत। तर दोन्ही यांनी जे गव्हर्नमेंटकडनं त्यांना कंपेन्सेशन मिळालं तर आपल्याला पटकन रस्ता क्लिअर मिळेल हा आणि रोड वाईड करून मिळेल। याच्यात मेजर MSCBचे आहेत पोल्स, जे की MSCB काढत नाही, त्याच्यामुळं किंवा शिफ्टही करत नाही आहे। जागा त्यांना अवेलेबल करून दिलेली जागा असूनही ते पूर्ण निगेटिव्ह असतात की आम्ही शिफ्ट करणार नाही, आमच्याकडे पैसे नाही। ह्या जो त्यांचा जो अप्रोच आहे तो एकदम निगेटिव्ह अप्रोच आहे MSCBचा किंवा MSDCLचा, तोही या रोडसाठी फटका देत आहोत। बोलणं केलं का आपण? बोलणं केलं आहे, त्यांचा अप्रोच निगेटिव्ह असतो, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही शिफ्ट करू शकत नाही।